आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने डाळ ढेमशाची चवदार टेस्टी अशी डब्यासाठी लागणारी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। अतिशय चवदार, चविष्ट आणि चमचमीत ही भाजी होते। एकदम कमी तेलामध्ये होते, जास्त तेलाचा वापर इथे आपल्याला करायचा नाही। सर्वप्रथम ढेमशी ही अशा पद्धतीने छान चिरून घ्यायची आणि डाळ ही थोड्या वेळसाठी तुरीची मुरू घालायची। तुम्ही चना डाळीमध्ये सुद्धा बनवू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम थोडं तेल घेऊन यामध्ये जिरं, मोहरी आणि हिरवी मिरची याला कट मारून घ्यायचा आहे। मिरचीला कट यासाठी मारायचा की मिरची हे उडायला नको, नाहीतर तेलाच्या बाहेर ही मिरची उडू शकते। खूप छान याची टेस्ट येते, त्यासाठी इथे थोडा कांदासुद्धा टाकलेला आहे। त्यानंतर अद्रक आणि लसूणची छान पेस्ट करून घेतलेली आहे, ते सुद्धा टाकून घेतलेले आहे। ही थोडीफार झाल्यानंतर कांद्याचा कलर बदलल्यानंतर यामध्ये कोरडे मसाले टाकायचे आहेत। हळद, जिरा पावडर, धना पावडर या पद्धतीने आणि चवीपुरतं तिखटसुद्धा टाकायचं आहे। इथे मी 2 चम्मच तिखटचा वापर केलेला आहे। हे साधं तिखट आहे। यामध्ये 2 हिरव्या मिरच्यासुद्धा आपण टाकलेल्या आहेत, त्यामुळे तिखट हे 2 चम्मच घेतलेलं आहे। मीठ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर इथे आपल्याला डाळ आणि टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे। टोमॅटो छान शिजल्यानंतरच इथे आपल्याला डाळ टाकायची आहे। डाळ ही 10 ते 20 मिनिटांसाठी मी थोडा वेळ मुरू टाकलेली होती। ही डाळ या पद्धतीची आहे, तुरीची आहे। तर डाळ ही छान होऊ द्यायची आहे। यामध्ये थोडं पाणी हे डाळीला असतं, यामुळे डाळ ही छान शिजून येते। थोड्या वेळासाठी इथे आपण झाकणसुद्धा ठेवू शकतो। पुन्हा थोडं पाणी टाकायचं आणि डाळ ही व्यवस्थित शिजायला हवी, यासाठी हे थोड्या वेळ होऊ द्यायचं। 2 ते 3 मिनिटांसाठी तरी डाळ ही छान होऊ द्यायची। कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते, खूप छान टेस्टी लागते आणि चवदारही होते आणि रंगही खूप छान येतो, कारण की एकदम सिंपल अशी ही डब्यासाठी लागणारी भाजी आहे। ढेमसे जे चिरून ठेवले होते ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आणि पुन्हा हे छान परतवून घ्यायचं। तुम्ही वरची सालसुद्धा काढू शकता जर ढेमसे हे जाडसर असतील तर। जर कोवळे ढेमसे असेल तर चिरून घेतल्यावर अशा पद्धतीने चिरले तरी चालतात, वरची साल काढायला नको, कारण की यामध्येच भरपूर फायबर आणि प्रोटीन असतं, ते आपण फेकून देतो। तर व्यवस्थित हे छान झालं की अशी भाजी आपली तयार होते। तर झटपट अशी डाळ ढेमशाची भाजी ही तयार झालेली आहे। तुम्ही या पद्धतीने टिफिनमध्ये भरून घेऊ शकता आणि ताटामध्ये सुद्धा ही वरण भात भाजीसोबत वाढायला खूप भन्नाट दिसते। तर भाजी ही खूप छान टेस्टी झालेली आहे, डाळसुद्धा छान शिजलेली आहे। आता 2 चपात्या इथे टाकून घेणार आहोत। तर चपाती बनवून घेतली, ताव्यावर छान ही खमंग दोन्ही बाजूनी परतवून घेऊया आणि शेकून घेऊया। खूप सोपी ही महाराष्ट्रीयन रेसिपी आहे, अगदी कमी वेळात तयार होते आणि मुलांना ते मोठ्यांना सर्वांनाच ही भाजी खूप छान लागते। कारण की ढेमसे हे आपण मसाल्यात बनवतो, सर्वच रित्या बनवतो, पण डाळमध्ये खूप कमी प्रमाणात बनवतो। जर या पद्धतीने बनवलं तर खूपच छान लागते, म्हणून तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा। टिफिनमध्ये नेली तरी ही सर्वांनाच आवडेल आणि मुलांनाही टिफिनमध्ये दिली तर हे गरम गरम पोळीसोबत मुलं छान खाऊ शकतात। तुम्ही याचा रोलसुद्धा मुलांना भरून देऊ शकता। तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा। सोपी साधी रेसिपी आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। डाळ ढेमशाची भाजी ही तयार झालेली होती, आपण छान सर्वसुद्धा केलेली आहे। आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि सर्व व्हिडिओ नक्की बघा। धन्यवाद।